राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। अधिवेशन सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी। तर आता उद्धव ठाकरे हे देखील विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल। इंधन तुटवड्यातून आपण मार्ग कसा काढणार असा सवाल केलाय आदित्य ठाकरे यांनी। तुटवड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत। इंडो EU डील झालं असेल, इंडो US डील झालंय नाही झालंय, पण ह्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, शहरांवर असेल ग्रामीण भागावर असेल, हे आम्हाला ऐकणं गरजेचं आहे। कारण आता निवडणुका होऊन गेल्यात। आम्ही असं अपेक्षित आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टपणे बोलावं, जे खरं असेल ते बोलावं आणि परखडपणे बोलावं। तसंच हे जे इराणचं युद्ध चालू आहे, तेलाची किंमत असेल, गॅसची किंमत असेल, ह्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे। कारण महाराष्ट्रात असंही बोललं जातं की एनर्जीच्या किमती किंवा विजेची किंमत ही फार जास्ती आहे, इंडस्ट्रीसाठी असेल किंवा इतर क्षेत्रांसाठी असेल। मग हे सगळं होत असताना काय किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आजचा अर्थसंकल्प सादर करत असताना बोलणं गरजेचं आहे। आणि कोकणातल्या आंब्याच्या मोहरासंदर्भात सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केलाय। कोकणात आंब्याचा मोहर गळून पडलेला आहे असं प्रभू म्हणालेत आणि शेतकऱ्यांना 5 लाख रुपये प्रति हेक्टर मदत द्या अशी मागणी सुद्धा प्रभू यांनी केलेली आहे। की सरसकट ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे, मोहर जो गळून पडलेला आहे आणि आता छोटी फळं आली आहेत, ती फळं मोठी होऊन आंबा उत्पादन होणार कधी, हा सगळा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरसकट हेक्टरी 5 लाख रुपये या आंबा उत्पादक शेतकरी आणि काजू उत्पादक शेतकरी या आहेत त्यांना देण्यात यावे अशी मागणी मी सरकारकडे केली। सरकारला आपण असं सांगितलंय की अधिवेशनापूर्वी याबाबत आपण एक बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ही घोषणा करावी, जेणेकरून आंबा उत्पादक शेतकरी आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल अशी मागणी मी केलेली आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, राज्याच्या अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे। अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीमध्ये आता अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे आणि आता पुढच्या काही मिनिटात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल। आशिष जयस्वाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो सध्या आपण पाहतोय। आज राज्याच्या अर्थसंकल्पात काय असेल याची उत्सुकता आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे आणि आता काही वेळातच अर्थसंकल्प सादर केला जाईल। नक्कीच एक प्रघात असतो ज्या दृष्टीनं मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच हा जो अर्थसंकल्प आहे तो राज्याच्या मंत्रिमंडळासमोर ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडनं ही मंजुरी मिळालेली आहे। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात आपल्याला अर्थसंकल्प हा सादर करताना दिसतील आणि सादर केल्यानंतर सभागृहामध्ये त्यावर देखील आपल्याला एकूण अर्थसंकल्प सादर झाल्यावर चर्चा होताना पाहायला मिळेल। विरोधक आणि सत्ताधारी हे दोघेही चर्चा करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा सभागृहाची मंजुरी ही आपल्याला मिळताना दिसत असते। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।